तुमची ही घरातली मुलं वगैरे जर खात नसेल तर तुम्ही या प्रकारे नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा, सगळ्यांना खूप आवडेल. मस्तपैकी अशी पालक मी स्वच्छ करून घेतलेली आहे, निसून घेतलेली आहे पालकाची भाजी. आपल्याला बारीक कट करून घ्यायचे. ह्या काड्या पूर्ण काढून टाकायच्या नाही, थोड्याशा ठेवायच्या, त्याच्यात पण असतं प्रोटीन. आणि हिरव्या पालेभाज्या खायचा घरची लोक कंटाळा करतात, त्याच्यासाठी आज काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपण पालक बनवणार आहोत. मस्तपैकी आता ही सगळी पालक मी चिरून घेणार आहे. मिक्सरचं एक छोटं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी घालणार आहे बडीशोप. एवढी घ्यायची. आपल्याला ह्याच्यात घालायचे पांढरे तीळ. तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला, नसेल तरीही चालतं, पण तीळ घातल्याच्यानंतर भाजी तो खूप छान लागते. आकार वगैरे काही नाही, एवढी घेतलेली आहे ती हातात. ह्याला आपल्याला बारीक मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे. कढई ठेवलेली आहे तापायला. आता आपण जो चिरलेला पालक आहे आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचा आहे. पालक छान आपल्याला शिजून घ्यायचा आहे 5 मिनटं. ह्याच्यात पाणी वगैरे काही घालायची गरज नाही आहे. तुमची ही घरातली मुलं वगैरे जर खात नसेल तर तुम्ही या प्रकारे नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा, सगळ्यांना खूप आवडेल. त्याच्यामध्ये मी थोडंसं डाळ ॲड करणार आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्यात बेसन पीठही घालू शकता. लसूण घेतलेला आहे थोडासा मी, एक कांदा घेतलेला आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे. आपल्याला ह्याची फोडणी बनवायची. पालक छान शिजलेला आहे आपल्याला. आता त्याच्यामध्ये जिरे घालून घेणार आहे मी. कांदा ॲड करून घ्यायचा. जो लसूण कट करून घेतलेला आहे तो घालणार आहे मी. छान असा कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय. जास्तही लाल नाही होऊ द्यायचा. आता टोमॅटो घालायचे. आणि टोमॅटो लवकर व्यवस्थित परतायला गेलं पाहिजे, म्हणून आपल्याला त्यात थोडंसं मीठ ॲड करायचं. मीठ घातलेलं आहे मी. चवीपुरतं मीठ घालायचंय. थोडीशी हळद घालायची. लाल तिखट घालायचे चवीनुसार. जसं तुम्ही तिखट खाता तसं तुम्ही ॲड करू शकता. आणि आपल्याला थोडासा कांदा मसाला घालायचा आहे. असं वाटलं नाही पाहिजे की आपण पालक. आणि आपण जे तीळ, बडीशोप आणि जे डाळवं आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं होतं ते ह्याच्यात ॲड करायचे. त्याला ही छान आपल्याला मस्तपैकी छान परतून घ्यायचे तेलामध्ये. मसाला माझा छान परतलेला आहे. मस्त बघू शकता तुम्ही, त्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जो आपण पालक घेतलेला आहे शिजून तो ॲड करायचा. पालक तर छान शिजलेला आहे आपला. आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. त्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी एवढं ॲड करून घेतलेलं आहे. मस्त एक अशी छान उकळी काढून घ्यायची. त्याच्यामध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट ॲड
आहे